Now we have started with the innate immunity or the inborn immunity, and in that we are going to see the different barriers. So first of the barrier is the epithelial surface. Okay, the intact skin and the mucus which covers the body protect it against different invasion of microorganism or microorganisms. The healthy skin has bactericidal activity due to the presence of the high concentration of salt in the drying sweat. Now the sebaceous glands and the long chains of the fatty acids, they also have bactericidal as well as fungicidal properties. The mucosa of the respiratory tract has many innate mechanisms of defense. The nose prevents the entry of microorganisms to a large extent. Then the inhaled particles being arrested through the hair at or near the nasal orifices, and those which pass beyond are caught or held by the mucus which is lining the epithelium and are swept back to the pharynx where they tend to be swallowed or coughed out. म्हणजेच आपण इनबॉर्न इम्युनिटी बघणार आहोत किंवा इनेट इम्युनिटी बघणार आहोत. त्यामध्ये आपण वेगवेगळे बॅरियर्स बघणार आहोत. तो पहिला जो बॅरियर आहे तो आहे एपिथेलियल सरफेस. जी स्किन आपल्या बॉडीवर कवर आहे, जी इंटॅक्ट आहे आणि जी म्युकस आहे बॉडीवर कवर करतं, त्यामुळे आपल्या बॉडीला किंवा आपल्याला प्रोटेक्शन मिळतं मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या शिरकावापासून. ओके, जी हेल्दी स्किन आहे त्यामध्ये बॅक्टेरिसिडल ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे बॅक्टेरिया सीडल म्हणजे मारण्याची कॅपॅसिटी. ओके, सो बॅक्टेरिया मारायची कॅपॅसिटी असते, कारण जे स्वेट आहे, जो ड्राय होतो घाम, त्यामध्ये जे हाय कॉन्सन्ट्रेशन मिठाचं असतं. ओके, सिबेशियस ग्लँड्स आणि जे लाँग चेन फॅटी ॲसिड्स आहेत ते पण त्यांच्यामध्ये पण बॅक्टेरिसिडल आणि फंगिसिडल प्रॉपर्टीज असतात. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे त्याच्या म्युकोसामध्ये इनेट मेकॅनिझम असतं डिफेन्स सिस्टमचं, आणि जो नाक आहे त्यामध्ये एकदा का नाकामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रिव्हेंट केले जातात एंटर करण्यापासून. नंतर जे इनेल पार्टिकल्स आहेत ते नाकामध्ये असलेल्या केसांमधून फिल्टर होतं, आणि जे फिल्टर न होता जर समजा बाई चान्स आतमध्ये गेले तर त्या चिकट श्रावाबरोबर जे एपिथेलियमच्या लायनिंगमध्ये आहे ते परत स्पॅरिंग्सला टाकलं जातं, आणि मग तिथून ते एकतर सॉलो केले जातात किंवा कफिंग करून बाहेर टाकले जातात. द कफ रिफ्लेक्स इज अन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. द माउथ इज कॉन्स्टंटली bathed in saliva which has inhibitory effect on the microorganism. The acidity of the gastric secretion in the stomach destroys the microorganisms. The flushing action of the urine, it also eliminates the bacteria from the urethra. And spermine and zinc which is present in the semen, they are also bactericidal. जे कफिंग रिफ्लेक्स आहे हा एक इम्पॉर्टंट रेस्पिरेटरी ट्रॅक्टमधला डिफेन्स सिस्टम आहे. माऊथमध्ये नेहमी सलायवा असतो किंवा थुंकी असते, आणि या थुंकीचा इनिबिटरी इफेक्ट असतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमला तिथे त्या सलायवा असल्यामुळे ते वाढू शकत नाहीत. स्टमकमध्ये जे गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत ते गॅस्ट्रिक सिक्रेशन करतात, आणि ते ॲसिडिक असतात, आणि त्यामुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सला डिस्ट्रॉय करतात. त्याचबरोबर युरिन हा फ्लश केला जातो, आणि त्यामुळे जे बॅक्टेरिया आहेत युरेथ्रामधून फ्लश केले जातात बाहेर. जी सीमनमध्ये स्पर्माइन आणि झिंक आहे ते अँटीबॅक्टेरियल आहे. ओके, नाव वी विल सी द knowledge and answer. The conjunctiva is freed of foreign particles by flushing action of the lacrimal secretions. Eyes become susceptible to infection when the lacrimal secretion is absent, and tears contain the antibacterial substance lysozyme, first discovered by Alexander Fleming, and this is a thermolabile
low molecular weight basic protein which acts as a muramidase. Lysosome is active only against some gram positive pathogenic bacteria. ओके, आता कंजक्टिवा जो डोळ्यामध्ये आहे, ओके, डोळ्याच्या कडेला जो कंजक्टिवा आहे त्यामध्ये जर एखादं फॉरेन बॉडी जर गेली, पार्टिकल गेलं, तर तिथले जे लॅक्रायमल ग्लँड्स आहेत ते सिक्रीट करतात आणि त्यामुळे तो फॉरेन पार्टिकल फ्लश केला जातो किंवा बाहेर त्याला टाकलं जातं. जर हे लॅक्रायमल ग्लँड्सचं सिक्रीशन जर ॲब्सेंट असेल तर आईसमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. जे आसू आहेत म्हणजे टिअर्स आहेत त्यांच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स लायसोझाईम असतं, जो पहिल्यांदा अलेक्झांडर फ्लेमिंगने डिस्क्राईब केला होता. हा जो सबस्टन्स आहे तो थर्मल अबाईल आहे, त्याचं लो मॉलिक्युलर वेट आहे आणि हा लो मॉलिक्युलर वेट असलेला एक बेसिक प्रोटीन आहे जो म्युरामिडेज म्हणून ॲक्ट करतो. लायसोझाईम हा ग्रॅम पॉझिटिव्ह पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत, त्यांच्याकडे तो ॲक्टिव्ह आहे. लायसोझाईम हा ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतो. ओके, तर पहिलं आपण एपिथेलियल सरफेस बघितलं बॅरियर. आता सेकंड आपण बघूया अँटी मायक्रोबियल सबस्टन्स इन द ब्लड अँड द टिश्यूज. नाव द कॉम्प्लिमेंटरी सिस्टम, it will contain more than 30 serum proteins which are circulating in the blood in an active state. The presence of the pathogens activates the complement cascade to eliminate the pathogens, and the interferons are a class of cytokines which are soluble proteins released by the virally cells infected with viruses and certain WBCs to stimulate other cells to protect from viral infections. आता दुसरा जो प्रकार आहे अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस विच आर प्रेझेंट इन द ब्लड अँड द टिश्यूज. जे कॉम्प्लिमेंट सिस्टम आहे त्यामध्ये 30 सिरम प्रोटीन्सपेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत जे ब्लडमध्ये इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये सर्क्युलेट करतात. मायक्रोबियल पॅथोजन्स जर प्रेझेंट असतील आपल्या ब्लडमध्ये तर ते कॉम्प्लिमेंटरी कास्केड ॲक्टिवेट करतात आणि या पॅथोजन्सला ते एलिमिनेट करतात. इंटरफेरॉन्स असं सायटोकायनिन्सचं क्लास आहे, सोल्युबल प्रोटीन्स आहेत जे ज्या सेल्सला इन्फेक्शन झालं आहे व्हायरसने ते रिलीज करतात किंवा काही WBCs रिलीज करतात आणि हे दुसऱ्या सेल्सला स्टिम्युलेट करतात आणि त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून प्रोटेक्शन मिळतं. सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. थर्ड वन आहे सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. द नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द invasion of the blood and the tissues of the microorganisms and other foreign particle is mediated to a large extent by the phagocytic cells which ingest and destroy them. Phagocytic cells were discovered by Metchnikoff in 1882 and they are divided into two parts, microphages and the macrophages. Okay, now this remove the foreign particles that enter into the body, and a class of lymphocytes called the natural killer or NK cells is important in non-specific defense against the viral infections and the tumors. आता तिसरा जो फॅक्टर आहे तर बॅरियर आहे दॅट हे आहे सेल्युलर फॅक्टर. ओके, आता एखादं मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा फॉरेन पार्टिकल जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इन्व्हेड करतो किंवा ब्लडमध्ये किंवा टिश्यूमध्ये इन्व्हेड करतो त्यावेळेला नॅचरल डिफेन्स जे आहे ते मिडिएट होतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे फॅगोसायटिक सेल्समुळे होतं आणि हे फॅगोसायटिक सेल्स त्यांना जे फॉरेन पार्टिकल्स आहेत किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत
त्यांना इंजेस्ट करतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करून टाकतात. फॅगोसायटिक सेल्स हे पहिल्यांदा मॅटचिंकॉफनी 1882मध्ये डिस्कवर्ड केले होते आणि त्यांचे 2 ग्रुप्स आहेत. एक आहे मायक्रोफेजस आणि दुसरा आहे मॅक्रोफेजस. आता हे फॉरेन पार्टिकल्स रिमूव्ह करतात जे शरीरामध्ये आपल्या आलेले असतील आणि एक लिम्फोसाईटचा क्लास आहे ज्याला आपण नॅचरल किलर सेल्स किंवा NK सेल्स म्हणतो. हे इम्पॉर्टंट असतात नॉन स्पेसिफिक डिफेन्ससाठी आणि हे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन आणि ट्युमर्सपासून वाचवतात. ओके. चौथी जी गोष्ट आहे बॅरियर म्हणून, दॅट इज फीवर. इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन इज अ नॅचरल डिफेन्स mechanism and it helps to accelerate the physiological process to destroy the invading pathogens. Fever stimulates the production of the interferon and helps in recovering from the viral infection. Body temperature जेव्हा आपल्याला एखादं इन्फेक्शन असेल त्यावेळेला इन्क्रीज होतं आणि हे एक नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे. यामुळे फिजिओलॉजिकल जे प्रोसेस आहे तो ॲक्सिलरेट होतो आणि जे पॅथोजन्स आपल्या शरीरामध्ये इन्व्हेड झाले आहेत किंवा आलेत त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं. फिवरमुळे इंटरफेरॉनचं प्रोडक्शन स्टिम्युलेट होतं आणि मग व्हायरल इन्फेक्शनपासूनच आपल्याला रिकव्हरी व्हायला मदत होते. ओके. फिफ्थ वन इज द बॅरियर इज द ॲक्यूट फेज प्रोटीन्स दॅट इज APPs. देन that is infection and injury, it will lead to a sudden increase in the concentration of certain plasma proteins which are collectively called as acute phase proteins. This include R-reactive protein, that is CRP, mannose binding protein, alpha-1 acid glycoprotein, serum amyloid protein, etc. These APPs are believed to enhance host resistance, prevent the tissue injury and promote repair of the inflammatory lesions. ओके. ॲक्यूट फेज प्रोटीन्स हा एक 5वा प्रकार आहे बॅरियर्सचा. जेव्हा आपल्याला इंज्युरी होते आणि इंज्युरी झाल्यामुळे इन्फेक्शन होतं त्यावेळेला काही प्लाझ्मा प्रोटीन्सचं कॉन्सन्ट्रेशन सडनली इन्क्रीज होतं आणि यांना आपण म्हणतो ॲक्यूट फेज प्रोटीन्स. यामध्ये जे प्रोटीन्स येणार आहेत ते आहेत R रिॲक्टिव्ह प्रोटीन, CR reactive protein, mannose protein binding protein, alpha-1 acid glycoprotein, serum amyloid protein, etc. हे जे APPs आहेत त्यामुळे होस्टची रेझिस्टन्स इन्क्रीज होते किंवा एनहान्स होते, टिश्यू इंजुरी अवॉइड केली जाते आणि जे इन्फ्लॅमेटरी लिशन्स आहेत त्यांचं रिपेअरिंग केलं जातं. ओके. Now with this we complete the barriers and we will start with the acquired immunity, that is the second type of the